हे गाईज वेलकम टू डे 15 आउट ऑफ 100. सध्या माझा थोडासा आवाज बसलेला आहे. घरात सगळा राडा तसाच पसरलेला तुम्हाला दिसतोय. भांडी घासायची आहेत, सगळं सामान इकडे तिकडे पडलेलं आहे. थोडंसं जेवण मी माझ्यासाठी बनवलेलं आहे. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आमचा इव्हेंट किती छान झाला ते. आणि हे गेम शोचं सामान सगळं असंच पडलेलं आहे. अक्षय गेलेला आहे शूटिंगला आणि हे माझ्या एकटीकडून करणं तर पॉसिबल नाहीये. त्यामुळे त्यानं मला सांगितलं की तू एकटी नको करू, आपण दोघं मिळून करू. कारण काही गेम्स आम्हाला स्वतः खेळून बघायचे होते. त्यानंतर मी खाली आले आणि पाहिलं आज काही दांडिया वगैरे होणार नव्हते. कारण आज माता की चौकी म्हणजेच आमच्या सोसायटीमध्ये भजन होतं. सगळे भक्तजन भजनामध्ये छान दंग होऊन नाचत होते आणि पाऊस देखील खूप जास्त पडत होता. त्यामुळे गरबा व्हायचे चान्सेस जरा कमीच होते. त्यातही शासनाने आपल्याला टाइम लिमिट दिलेली आहे, त्यामुळे वेळ होऊन गेलेली, सो गरबा नाही झाला. मग मी गेले प्रसाद खायला. इथे छान छोले पुरी, गुलाबजामुन, पापड आणि भात वरण असा छान असा प्रसाद होता, तो ग्रहण केला. तोपर्यंत अक्षयचंही पॅकअप झालेलं होतं, तो घरी आलेला होता. मग मीही वरती आले आणि बघितलं तर इकडे अक्षय गेम्स काढून बसलेला होता. थोडंसं सामान सॉर्ट करत होता. सामान तर सॉर्ट करून ठेवलं, पण आमच्याच्यानी अजूनही ते सामान आवरून झालेलं नाहीये. मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही हे पाहिलं असेल की मी हे सर्कल्स बनवले होते. मग आम्ही त्या सर्कलला थोडंसं अट्रॅक्टिव्ह आणि सेक्युअर बनवण्यासाठी ही गोल्डन कलरची सेलो टेप लावून घेतली. तर आमचा दिवस असा होता. तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आमचे व्हिडिओज कसे वाटतायत हे देखील सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि इन्स्टा फेसबुक वरती पाहत असताल तर माझ्या पेजला नक्की फॉलो करा.